नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्या विश्व अकॅडमी या आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. महिला व बालविकास भरती व ICDC विभाग भरती 2024 सर्व प्रश्नपत्रांचे 2 आपण पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, अडचणीत असलेल्या मुलांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या टेलिफोन सेवांतर्गत लाभ घेण्यासाठी कोणता क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क 1098 हा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मुलांच्या हक्काविषयक आंतरराष्ट्रीय करारपत्रावर भारताने खालीलपैकी कोणत्या तारखेस स्वाक्षरी केली? तर याचं अचूक उत्तर आहे 11 डिसेंबर 1992, जो की आहे ऑप्शन क्रमांक ड. मुलांच्या हक्काविषयक करारपत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या प्रत्येक देशास करारपत्रातील बाबीची आपण कशा प्रकारे अंमलबजावणी करत आहोत यासंबंधीचा अहवाल संयुक्त राष्ट्रांना सादर करावा लागतो. भारताने मुलांच्या हक्कासंबंधीचा आपला पहिला अहवाल सन 1997 संयुक्त राष्ट्रांना सादर केला. भारताने मुलांच्या हक्कासंबंधीचा आपला दुसरा अहवाल सन 2001 संयुक्त राष्ट्रांना सादर केला. भारताने मुलांच्या हक्कासंबंधीचा आपला तिसरा आणि चौथा अहवाल अनुक्रमे 2007 व 2013 संयुक्त राष्ट्रांना सादर केला. ही विधाने आहेत आणि मुलांच्या हक्कासंदर्भात केलेल्या वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर यातील कोणती विधाने बरोबर आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. तर याच्यामधली विधान 1 हे बरोबर आहे, विधान 2 सुद्धा बरोबर आहे आणि विधान 3 बरोबर आहे. तर विधान 4 हे चुकीचं आहे. तर ऑप्शन क्रमांक ब हे आपलं उत्तर असेल. मुलांसाठी राष्ट्रीय सनद हा भारत सरकारचा धोरणात्मक दस्तावेज होय. उपरोक्त दस्तावेजात शासन आणि समाज यांच्या बालकांप्रती असलेल्या जबाबदाऱ्या व भूमिका विरोध करण्यात आल्या आहेत. कुटुंब व समाज व राष्ट्र यांच्याप्रती मुलांची असलेली कर्तव्ये या दस्तावेजात स्पष्ट करण्यात आलेली आहेत. बालविकासासाठी पुढील दशकात करावयाच्या कार्याचा गोषवाराही वरील दस्तावेजात दिला आहे. तर वरीलपैकी कोणते विधान चूक आहे हे आपल्याला सांगायचे आहे. तर याच्यामधले विधान चौथे जे आहे ते चूक आहे. तर आपलं अचूक उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ड. वय वर्ष 4 ते 15 या वयोगटातील असामान्य कामगिरी करणाऱ्या मुलांसाठी सन 1996 पासून दिला जाणारा पुरस्कार खालीलपैकी कोणता? तर राजीव गांधी पुरस्कार, राष्ट्रीय बाल पुरस्कार, बाल शिरीष पुरस्कार, एकलव्य पुरस्कार. तर याचे अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ब, राष्ट्रीय बाल पुरस्कार. मुलांच्या सेवाविषयक क्षेत्रात दिल्या गेलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल सन 1994 पासून दिला जाणारा पुरस्कार खालीलपैकी कोणता? तर ऑप्शन आहेत राष्ट्रीय बाल पुरस्कार, मारिया मॉन्टेसरी पुरस्कार, राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार व मदर टेरेसा पुरस्कार. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, मारिया मॉन्टेसरी पुरस्कार. बालकल्याणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना बालकल्याणासाठीचे राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या वर्षापासून दिले जातात? तर याचं ऑप्शन आहे, अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, 1979 पासून. सजीवांच्या शरीराची वृद्धी करण्यासाठी, झीज भरून काढण्यासाठी व ऊर्जा प्रदान करण्यासाठी ज्या अन्न घटकात प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ अशा घटकांचा समावेश होतो त्यांना काय म्हणतात? तर ऑप्शन अ जीवनसत्वे, ऑप्शन ब खनिजे, ऑप्शन ड अन्न, ऑप्शन क पोषण. ऑप्शन खालीवर झालेले आहे आणि याचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ड अन्न. पुढील प्रश्न पाहूयात. पाणी हा अन्नपदार्थातील पोषक घटक होय हे विधान बरोबर आहे, चूक आहे, संदेहास्पद आहे, विपर्यस्त आहे. तर याचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक अ बरोबर आहे. पुढील प्रश्न पाहूयात. पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? आहारातील मूलभूत घटक पोषक असतात. पोषण प्रक्रियेत विभिन्न प्रक्रियांचा समावेश असतो. पोषणामुळे सजीवांची क्रियाशीलता टिकून शरीराची वाढ व पुनर्निर्मिती होते. तर फक्त 1 व 2, फक्त 1 व 3 आणि 1, 2 व 3. तर ही तिन्ही विधाने बरोबर आहेत. तर आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ड, 1, 2 व 3. अन्नपोषणातून जीवनाला आवश्यक असे खालीलपैकी कोणते घटक प्राप्त होतात? तर अन्न घटक, आहाराचे मूल घटक, पोषण घटक, वरील सर्व घटक. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, वरील सर्व घटक. आहाराचे नियोजन व्यवस्थापन शास्त्राच्या तत्त्वाच्या आधारे करणे म्हणजे आहारोपचार होय. आहाराचे नियोजन
पोषणशास्त्राच्या तत्वानुसार करणे म्हणजे आहारोपचार होय. आणि विज्ञान व कलेच्या समन्वयातून आहाराचे नियोजन आहारोपचार केले जाते. तर ऑप्शन आहे फक्त एक व दोन, फक्त 2 व 3, 1, 2 व 3 तिन्ही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड 1, 2 व 3. पुढीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? आरोग्यासाठी कोणताही एखादा अन्न घटक भरपूर मिळवणे पुरेसे असते. पोषक आहारविषयक जीवनशास्त्रामुळे शरीरातील रासायनिक क्रिया समजतात. सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासामुळे अन्नातील अपायकारक बदल रोखून अन्न चांगल्या स्थितीत ठेवणे शक्य होते. तर याचे चुकीचे विधान ओळखायचे आहे. तर याच्यातले चुकीचे विधान आहे आरोग्यासाठी कोणताही एखादा अन्न घटक भरपूर मिळवणे पुरेसे असते, जे चुकीचे आहे. तर आपला ऑप्शन अ हे अचूक उत्तर असणार आहे. शरीरास प्रथिने केव्हा प्राप्त होणे गरजेचे असते? रोज समान प्रमाणात, गरजेप्रमाणे रोज आवश्यक प्रमाणात, दर 3 दिवसांनी. तर याचं ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ब, गरजेप्रमाणे रोज आवश्यक प्रमाणात शरीरात प्रथिने असणे गरजेचे असते, प्राप्त होणे गरजेचे असते. कर्बोदकांचे प्रथिनात रूपांतर कर्बोदकाची कार्य पूर्ण झाल्यानंतर होते, प्राधान्याने होते, मांसपेशीतील कार्बन डायऑक्साईडच्या रूपात होते, कधीही होत नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, कर्बोदकाची कार्य पूर्ण झाल्यानंतर होते. पुढीलपैकी कोणत्या अन्न घटकास ज्वलनशील पोषक घटक असे म्हटले जाते? लोह, पिष्टमय पदार्थ, कर्बोदके व स्निग्ध पदार्थ यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, कर्बोदके व स्निग्ध पदार्थ. पुढीलपैकी कोणत्या पर्यायात दिलेले घटक स्निग्ध पदार्थात नसतात? ग्लिसरॉल, स्निग्ध आम्ले, नायट्रोजन व फॉस्फरस, ग्लिसरीन व ऑक्सिजन, सोडियम व फ्रुक्टोज. तर याचं उत्तर आहे ड, सोडियम व फ्रुक्टोज. जीवनसत्व ब मुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते, अंतर्गत इंद्रियांची कार्यशक्ती वाढते, पचनसंस्था कार्यक्षम होते. याचे ऑप्शन आहेत फक्त 1, फक्त 2, फक्त 1 व 3, 1, 2 व 3. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, 1, 2 व 3. पुढीलपैकी कोणत्या आजारास जीवनसत्व ब ची कमतरता हेही एक कारण असते? अल्कोहोलिक बेरीबेरी, अदिबेरीबेरी, बालबेरीबेरी, ईस्ट बेरीबेरी. तर ऑप्शन आहेत 1 व 2, 1, 2 व 3, 2, 3 व 4, 1 व 4. तर याचं ऑप्शन आहे अल्कोहोलिक बेरीबेरी, अदिबेरीबेरी आणि बालबेरीबेरी, जे की आहे ऑप्शन क्रमांक ब. तर हे होते आजचे प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.